जय श्रीराम, जय हनुमान मित्रांनो. तर आजचे दर्शनीय स्थळ आहे कर्नाटक राज्यातील हंपीमध्ये स्थित असलेल्या उत्कृष्ट कलाकृतीने बनलेला हजार रामचंद्र मंदिर, जो भगवान विष्णूला समर्पित आहे. त्याचसोबत आपण पाहणार आहोत हंपीमधील आणखी काही ठिकाणे जी हंपीमध्ये प्रसिद्ध आहेत. चला तर मग पाहूया ती प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत. पहिल्यांदा आपण जाणार आहोत हजार रामचंद्र मंदिर. हजार राम मंदिर किंवा हजार रामचंद्र मंदिर हे कर्नाटकातील हंपी येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हंपीमध्ये अनेक आकर्षणे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. हंपीच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिबिंब दाखवणारी अनेक पर्यटन स्थळे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहेत. राजा कृष्णदेवराय हे या मंदिराचे निर्माते असल्याचे सांगितले जाते. राजशाही थाटाच्या मध्यभागी असलेले हजार राम मंदिर हे हंपीचे मुख्य आकर्षण आहे. हे भगवान विष्णूला समर्पित हंपी प्रदेशातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. हजार राम मंदिर हे हंपीच्या राजाचे वैयक्तिक मंदिर मानले जाते. हे ठिकाण फक्त समारंभासाठी वापरले जायचे आणि रामायणातील महत्त्वाच्या घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेस रिलीफ कोरलेल्या शिल्पांसाठी भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतींवर उत्कृष्ट नक्षीकाम करण्यात आले आहे. बाहेरील खोल्यांच्या छताच्या अगदी खाली असलेल्या रिलीफमध्ये हत्ती, घोडे, नाचणाऱ्या मुली आणि कूच करणाऱ्या लष्करी तुकड्यांचे चित्रण आहे. तर आतील भागात रामायण आणि हिंदू देवी देवतांचे दृश्य दर्शवले आहेत. मंदिरातील 4 कोरीव ग्रेनाइट खांब गर्भमंडपाचे सौंदर्य वाढवतात. हजार राम मंदिराला भेट देणारे पर्यटक पूर्वीच्या राजाच्या काळात अस्तित्वात असलेल्या स्थापत्य आणि सांस्कृतिक वारसाचा शोध घेऊ शकतात. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर केलेले कोरीव काम हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर अंदाजे 14व्या-15व्या शतकातील आहे आणि रामाच्या रूपात भगवान विष्णूला समर्पित आहे. ह्या मंदिराचा सर्वात जुना संदर्भ इसवी सन 1416च्या शिलालेखातून मिळतो, ज्यामध्ये राणी अनलदेवी यांनी दिलेला अनुदानाचा उल्लेख आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून या संरचनेत गर्भगृह, अंतराल, 3 प्रवेशद्वार असलेला रंगमंडप आणि मोठा खांब असलेला व्हरांडा आहे. रंगमंडपाचे खांब विशिष्ट दगडाने बनलेले विष्णूचे अवतार दर्शवणाऱ्या 12 कोरीव फलकांनी सुशोभित आहे. वायव्येला देवीचे वेगळे मंदिर आहे, हे अधिक सुशोभित आहे. आणि पश्चिम आणि उत्तरेला 2 गर्भगृह आहेत. अंतराल आणि मंडप पूर्वेकडून प्रवेश केला जाऊ शकतो. पश्चिम आणि आग्नेय दिशेला खांब असलेले मठ आहेत. ते सर्व एकाच भिंतीत बंदिस्त आहेत आणि त्यांना पूर्व आणि उत्तरेला प्रवेशद्वार आणि दक्षिणेला प्रवेशद्वार आहे. हंपीमध्ये कधी आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. याच मंदिराच्या परिसरात आणखी काही ठिकाणे आहेत. ती कोणती आहेत ती पाहूया आपण. हे आहे लोटस महाल किंवा चित्रांगिनी महाल. ही भारतातील हंपी येथील एक महत्त्वाची धर्मनिरपेक्ष रचना आहे. लोटस महाल म्हणजेच कमल महाल हा विजयनगरच्या वास्तुशैलीचा एक नमुना आहे आणि ही 2 मजली रचना
जी ढिगाऱ्याच्या दगडी बांधकामात आणि बारीक प्लॅस्टरमध्ये बांधली आहेत। विजयनगर साम्राज्याच्या घराण्याकरिता अवशेष जागा म्हणून या संरचनेचा वापर केला जात असे। त्याच्याच बाजूला आपल्याला हत्तीशाला आणि प्रहरी घर पाहायला मिळतात। हत्तीशाला ही इंडो इस्लामिक वास्तुशैलीत बांधलेली ही रचना शाही हत्तीचा महल मानली जाते। मात्र हे महाल सचिवालय असल्याचा दावाही करण्यात आला आहे। हे आहे प्रहरी घर। ह्या इमारतीच्या आतमध्ये आपल्याला सर्व हिंदू देवी देवतांच्या दगडात कोरलेल्या मूर्त्या पाहायला मिळतात, ज्या उत्खननात सापडल्या होत्या। इथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या काळ्या दगडात कोरलेल्या पुष्करणी जवळ येऊन पोहोचतो। पुष्करणीच्या बांधकामासाठी वापरलेले दगडगोटे या परिसरात किंवा आजूबाजूला आढळत नाहीत, त्यामुळे हे बाहेरून आणले असावेत। या पुष्करणीतील पाणी हे धार्मिक विधीसाठी वापरले जात होते। या तलावात कमलापूर तलावातील पाणी दगडी नाल्याद्वारे भरले जात होते। आजही हे दगडी नाले सुव्यवस्थित आहेत। पुष्करणीच्या बाजूलाच आपल्याला भूमिगत कक्ष पाहायला मिळतो। त्याच्याच पुढे आपल्याला महानवमी डिब्बा पाहायला मिळतो। महानवमी डिब्बा किंवा दसरा डिब्बा ही शाही प्रांगणातील एक प्रमुख रचना आहे आणि ती महानवमी किंवा दसऱ्या दिवशी संबंधित आहे। त्याला सिंहासन मंच किंवा विशाल मंच असेही म्हणतात। याच्या भिंतीवर प्राणी, राजशाही व्यक्तिरेखा, योद्धा, नर्तक, संगीतकार, लष्करी मिरवणुकार, शिकारीचे दृश्य इत्यादी कोरलेले आहेत। महानवमी डिब्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आपल्याला राण्यांचे स्नानागार पाहायला मिळते। ही इंडो इस्लामिक शैलीतील भव्य चौकोनी रचना आहे। हे राणीचे स्नानागार म्हणून ओळखले जात असले तरी ते कोणत्या प्रसंगी किंवा कोणी वापरले हे माहीत नाही। हम्पीमध्ये अशी भरपूर प्रसिद्ध ठिकाणे आहेत जी आपल्याला आकर्षित करतात, तर ती आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अशाच नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजची ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्रीराम, जय हनुमान, जय शिवराय, जय शंभूराजे।